Hare
शाबास 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 शाबास. तुम्ही टाळी वाजवा, टाळी वाजवा, प्रोत्साहन द्या जरा. हा मॉनिटर पुढे ठेवा ना महाराज. तुम्हाला थोडस पुढे आले त्रास होत नाही. ए बाळा सर बाजूला, त्याच्या पलीकडून बस. तुमची यादाशीचा दास करुणी ठेवा. दास करुणी ठेवा. तुमची यादाशीचा दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्यावा आजी माझ. आशीर्वाद द्यावा आजी माझ. आशीर्वाद द्यावा आजी माझ. शाबास 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 शाबास. आशीर्वाद द्यावा नवविधाताही बोलिले जे भक्ती. नवविधाताही बोलिले जे भक्ती. नवविधाताही बोलिले जे भक्ती.
हरिभक्तीपरायण मधुकर महाराज मोहगावकर, हरिभक्तीपरायण गणेश महाराज. जागा. हॅलो. तुकाराम तुमची
तुमचं कमी आहे थोडं. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मौज. नवविधा काही बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या प्रसादे. तेच तर म्हणलं. विचार केला बरोबर आहे. उतरील करे भवनदी, नवविधा काही बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. विठ्ठला विठ्ठला. बोला 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 बोला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. सर्वजण म्हणून मिळून म्हणायचे आपल्याला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद. हात जोडायचे हात. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर पावनधाम. आपल्या या पवित्र पावनधाम मध्ये चालू असलेला बीजोत्सव, जगद्गुरु तुकोबारायाचा सदेह वैकुंठ गमन सोहळा समीप आलेला आहे. पूजनीय परमस्नेही आमचे बंधू हरिभक्तिपरायण महादेव महाराज बोराडे शास्त्री महाराजांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा रसपान करत आहात. बोराडे महाराजांच्या आयोजनामध्ये आयोजित चालू असलेला हा भव्य दिव्य सोहळा आज 7व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. या निमित्ताने जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग 3 चरणाचा सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, सद्गुरु मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 विठाला. उत्तरोत्तर आपला हा बीजोत्सव नियोजनबद्ध वाढत चाललेला आहे.
2.5 क्विंटलचा खवा लागला आज, म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल. इतर साहित्याचं तर मी काही वर्णन करायची गरजच नाही. हे 2.5 क्विंटल खवा म्हटलं की त्याला लागणारं बाकीचं सगळं तुमच्या लक्षात आलंय. आता ही आमची प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी? ही प्रॉपर्टी. लोकांजवळ जमिनी असतात, लोकांजवळ फ्लॅट असतात, लोकांजवळ प्लॉट असतात, लोकांजवळ सोनं नाणं असतं, लोकांजवळ अजून काही पदप्रतिष्ठा असते. आमच्याजवळ माणसं आहेत. ही आमची प्रॉपर्टी आहे. बाकीची प्रॉपर्टी विकता येते, बाकीची प्रॉपर्टी आणि या आम्ही कमवलेल्या प्रॉपर्टीमध्ये फरक आहे. बाकीचा कितीही तुमच्या जवळचा पैसा अर्का असला, ते वेगळा, हे वेगळा. रात्री 12 वाजता ATM मधून पैसे काढता येतात. रात्री ATM मधून 12 वाजता माणसं काढता येत नाहीत. ती माणसं जोडावेच लागतात. हे जोडलेले माणसं आहेत. महादेव महाराजांनी खूप कमी कालावधीमध्ये जीवाचं रान करून जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम या ठिकाणी निर्माण केलं. प्रतिदेहू आपल्याकरता दर्शनाकरता इथं तुकोबारायांची स्थापना केली. आपण सर्वजण मंडळी भाग्यवान आहात. विठाला विठाला माणसं तयार केली ही सगळं करण्याकरता. पावला पावलावर महादेव महाराजांच्या हाताहातावर माणसं निर्माण केली त्यांनी. ही माणसं जोडणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण माणसं जोडणं अवघड कशा करता म्हणतोय मी? कलियुग आहे. माणसाच्या मनात कधी काय येईल काय सांगता येत नाही. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ, असं बरीचशी माणसं म्हटलेली आहेत. पण बाकी सब मेरे पीछे आओ म्हटल्यावर माग कोणीच राहिलं नाही त्यांच्या. आणि मग पुन्हा त्यांनी मंत्र दिलाय, एकला चलो रे. मग मंत्र कोणता दिला त्याने? एकला चलो रे. माणसंच नाही माग तर म्हणतो काय? मग पर्याय नाही, एकला चलो. सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे माणसं कमवणं आणि कमवलेली माणसं सांभाळणं. विठाला विठाला जगात एकच नाव समोर येते माणसाच्या कमाईच्या बाबतीत, ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं. माणसं कमवले. एका मावळ्याकरता एक किल्ला सोडून दिला. किल्ला, गड सोडून दिला. मला किल्ल्यापेक्षा, गडापेक्षा मला माणूस महत्वाचा म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्या विचाराचा वसा घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो, त्या विचाराला जपतो. तसे महादेव महाराजांनी माणसं जपलीत. ज्याची त्याची कामं जो तो जिम्मेदारीपूर्वक, जबाबदारीपूर्वक पार पाडतोय. जिकडं तिकडं माणसं तयार आहेत. आणि ही माणसं कधी जवळ राहतात? समोरच्या माणसामध्ये त्याला काहीतरी विशिष्ट गुणधर्म बघायला मिळतो, तेव्हा ती माणसं टिकतात. आणि तो विशिष्ट गुणधर्म महादेव महाराजांनी कमवलेला आहे. म्हणून ही माणसं हलतच नाहीत. विठाला विठाला आमच्या जवळ बी थोडेफार माणसं आहेत, पण आमच्या माणसात आणि त्यांच्या माणसात फरक आहे. असे स्टँडर्ड माणसं आहेत त्याच्याजवळ. त्याचे माणसं उगं बघा ना तुम्ही, उगं इकडं आजूबाजूला बघा आणि त्यांच्या माणसाचे कपडे बघा. हे आमच्या संघच्याला म्हणलं अरे शिकार आहे जरा. हे आमच्या संघच म्हणतात बाबा ते पुण्याचे आहेत. बरोबर आहे, मग जाऊ दे आता आपण साळे भोळे. ही माणसं कमवणं ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. आणि तुम्ही एवढी जी बसलेली मंडळी आहात ना, ही महाराजांची ताकद आहात. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. सहकार्य महत्वाचं आहे. अगोदर ज्या चाली म्हणणारी सगळी मंडळी आहात ना, ही सगळी माणसं कमाई केलेली माणसं आहेत.
किती माणसं जोडलीत, ही भाकरी पोळ्या आणणारी माणसं किती गावं जोडलीत. उत्तरोत्तर आपली संख्या वाढत चाललेली आहे गावकरी मंडळीची. आता लोक भांडतायत. महादेव महाराजाला आता एक माणूस भांडू लागला. मी म्हणलं महाराज लोकांना भांडतात, म्हणलं बघू दे तरी, आम्हाला का संधी देत नाहीत सेवेची, म्हणून भांडू लागला तो माणूस. अरे सेवेची संधी द्या म्हणणं आणि त्याच्याकरता भांडणं, ती आमची कमाई आहे, ती कमाई आहे. विठाला 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 विठाला. उद्याच्या महाप्रसादासाठी जे यजमान आमच्यासोबत जेवायला बसलेले होते, नामदेवराव गोरे, नामदेवरावजी गोरे गोरे, ते म्हणले महाराज मी जीवात जीव आहे तोपर्यंत माझी पंगत सोडणार नाही, ही आमची कमाई आहे. माझ्या मुलांना सुद्धा सांगन म्हणले मी, माझ्या पुढच्या पिढीला पण सांगन, ही आमची कमाई आहे. ही माणसं जमवलेली आहेत. हे म्हणजे आड्राणात एवढे माणसं जमा करणं, आड्राण म्हणतो आमच्या भाषेत, काय आड्राणामध्ये ही माणसं जमा करणं आणि किती वर्ष झालं ही जतन करणं, हे महादेव महाराजांना हे सगळं जमलं. खरोखर जगद्गुरु तुकोबारायाची कृपा झाली आणि त्या कृपेनं आज ही देहूनगरी सज्ज झालेली आहे. बीजोत्सवाकरता मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला 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 विठाला. माझ्यावर आतोनात प्रेम करणारी ही सगळी मंडळी, मुद्दामून आमचे पंडित उद्धव बापू आपेगावकर बापू या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं काही नामोल्लेख करत नाही, पूजनीय बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी एक विनंती केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, मागणी मागितलेली आहे. आणि ही जी विनंती आहे, ही जी मागणी आहे, ही जी प्रार्थना आहे, महात्म्याजवळ, साधू संताजवळ, सत्पुरुषाजवळ महाराजांनी काही मागण्या केल्या आहेत. क्रमाक्रमानं ते आपण पाहणार आहोत. विठाला 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 विठाला. 7वा दिवस म्हणजे देवाकडं केलेल्या सेवेचं काय करायचंय, मागणी मागायची. आता काय मागितलं पाहिजे, मागणीच का अभंग संप्रदायानं या ठिकाणी अधोरेखित केली, त्याचं कारण आहे मागण्यामध्ये चूक झाली की केलेली सेवा व्यर्थ जाते. अशी बरीचशी मंडळी मागणं चुकले, अडचणीत आलीत. ज्ञानेश्वर महाराजांनी एक त्याच्यामध्ये दृष्टांत दिला. एवढा दृष्टांत सांगतो, मी माझ्या ओघाला लागतो, प्रवाहामध्ये येतो. एक आंधळाग्रस्त आणवाणी पायानं महादेवाची सेवा करायचा, पायी वारी करायचा. दररोज ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगायची नाही. जाणार म्हणजे जाणार, 3 किलोमीटर पायी जायचा. वय थकलं, महादेव प्रसन्न झाले. वरमरोही, त्याला आनंद झाला, देव माझ्याकरता प्रगट झाले. काय पाहिजे तुला, मी तुला वरदान देतो म्हटले. तो म्हणला, देवा आयुष्यभर तुमची सेवा केली, मी दर्शन घेतलं, मी वारी केली, आता शिनलोय, मी थकलोय, आता भागलो मी, आता मला शिन भाग येतोय, माझ्याच्याने चालणं होत नाही, मला थकावट झालेली आहे, वृद्धपकाळ माझा जवळ आलेला आहे, असं करा ना, हे माझं चालणं बंद करा, असे मला 2 पंख द्या म्हणला गरुडासारख्या, म्हणजे आदर मी उड्डाण घेईल आणि भरारी मारील, जाऊन दर्शन घेईल, पुन्हा मी माझा निवारायला वापस येईल. तथास्तु म्हणले देव. तथास्तु म्हणले की त्याला 2 गरुडासारखे पंख फुटले, उड्डाण मारलं. महादेवाचं मंदिर अलीकडं राहिलं, पलीकडं तळं होतं. ती तळ्यात उडी गेली, बुडला, गतप्राण झाला. ज्ञानेश्वर महाराजाने त्याचा आढावा घेतला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, भल्या माणसा, देव प्रसन्न झालेली असताना त्या ईश्वराकडं काय मागावं याचं ज्ञान नसल्यामुळं तुझ्यावर ही वेळ ओढवली. काय वेळ, परमात्मा प्रसन्न असून आंधळिया गरुडाचे पंख आहाती, ते कवन्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती,
ज्ञाने विन. आंधळ्या माणसानं पंख मागावं का डोळा मागावं? काय मागावं? डोळा मागावं. दिसतच नाही तर पंखाला काय करतो? एक जरी डोळा असता तर दिसला असताना मंदिर इथं आहे, तळ इथं आहे, तळ्यात उडी गेली, गतप्राण झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या चुका काढल्या. त्याची जशी चूक काढली तशी आपली होऊ नये याच्याकरता ही मागणी आहे. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मागण्याच्या बाबतीमध्ये खूप लोकांच्या चुका झाल्या. झालेल्या लोकांच्या चुका काढायला मी आलेलो नाहीये. माझ्या चुका होऊ नये म्हणून मी तुकोबारायाच्या अभंगाचा आश्रय घेतला. किती लोकांच्या चुका झाल्यात बघा ना. खूप लोक चुकलीत खूप. आता अज्ञानवशामध्ये चुका झाल्या की कशा झाल्या देव जाणे, पण चूक झाली. 5 वर्षाचा मुलगा एक भगवंताकडे आला. माझ्यावर अन्याय झालाय म्हणला. देव म्हटले तुझ्यावर काय अन्याय झालाय? माझ्या सावत्र आईनं माझ्या जन्मदात्या वडिलाच्या मांडीवर मला ढकलून दिले म्हणलं. माझी अधिकाराची जागा, तो अधिकार माझा हिरावून घेतलाय म्हणलं. भगवान म्हटले बा तुला काय पाहिजे? मला माझ्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसायचं म्हणलं. माझा अधिकार आहे तो. देव बोलले काय हरकत नाही, आत्ता नेऊन बसवतो तुला आत्ता. पण मी नेऊन बसवलं आणि पुन्हा आईनं ढकलून दिलं तर पुन्हा तपश्चर्या करतो का? बरं, ज्या वडिलाच्या मांडीवर बसायची इच्छा तू व्यक्त केलीस ते वडील किती दिवसाचे, कोणाचा बाप जन्माला गेलाय? आणि मग त्या आज न उद्या ते वडील जर गुजरले तर बसतो कशाला मग? एवढी तपश्चर्या वाया कशाला घालतो? कुठं बसतो मग? वडील वारल्यावर कोणाच्या मांडीवर बसतो? म्हणलं हेही खरंय. म्हटलं मग मी कुठं बसू? कुठं बसू म्हणजे मी तुला अशा जागेवर बसवतो तुला तिथून कोणीही उठवणार नाही. आढळपदी बाळ वैष्णवीला दूर. शाबाश शाबाश आढळपदी बाळ वैष्णवीला दूर. आढळपदी बाळ वैष्णवीला दूर. आढळपदी शिराचा सागर उपमान्या. शिराचा सागर उपमान्या. शिराचा सागर उपमान्या. आढळपदी बाळ बैसविला दूर. शिराचा सागर उपमान्या. शाबाश शाबाश शिराचा सागर उपमान्या. आढळपदी बाळ वैष्णवीला दूर. शिराचा सागर उपमान्या. आढळपदी बाळ बैसविला दुरू. क्षीराचा सागर उपमन्या. आढळपत दिलं. आला होता वडिलाच्या मांडीवर बसण्याकरता. तो वना आला याची लागी. बैसावया पित्याच्या उत्संगी. की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी. श्लाघ्य केला. ज्ञानोबारायचं म्हणणं आलंय त्याला पाहिजे होती वडिलांची मांडी, पण परमात्म्याने चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्याला प्रकाशमान केलं. आजही त्या ताऱ्याचं नाव कोणता तारा आहे? ध्रुव तारा. ठीक आहे, ज्ञानोबारायाचं म्हणणं परमात्म्यानं त्याच्यावर कृपा केली, त्याला पद प्रतिष्ठा प्राप्त झाली.
त्याचं वैभव वाढलं, त्याचं वैभव जरी वाढलं असेल तर शास्त्राच्या नजरेमध्ये ध्रुव बाळाची चूक आहे. त्याच ध्रुव बाळाने आढळ पद मागितलंय पण परमात्म्याचं पद मागितलं नाही. विठाला विठाला विठाला. अहो शेवटी आढळ पद जरी असलं तरी ते पदच आहे. ते काय पद आहे पद. विठाला विठाला विठ्ठल 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 ज्ञानोबारायाच्या दृष्टीनं त्याचं मोठेपण, परमात्म्याचं दान हे सगळं सिद्ध झालंय. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. शास्त्राचं म्हणणं आहे तो आढळ पदावर जरी गेला, जरी तो पदावरून पाय उतार होणार नाही, परंतु त्या पदाच्या प्रतिष्ठेच्या त्या मदमस्तीमध्ये तो आज तिथं जरी बसलेला असेल तरी ते पदावरच आहे. तो परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचलेला नाही आहे. वास्तविक पाहता परमात्म्याच्या मांडीवर जाऊन बसायची त्याची तयारी झालेली होती. मला माझ्या वडिलाची मांडी नकोय, आता मला तुमच्या मांडीवर बसायचंय म्हटलं असतं तर देवानं हसत हसत त्याला मांडीवर बसवलं असतं. इतका त्याचा अधिकार झाला होता, पण तो त्याला ओळखू शकला नाही स्वतः. आणि म्हणून प्रतिष्ठेवर तो काय झाला, भाळला. आणि शेवटी प्रतिष्ठा प्रतिष्ठा असते आणि परमात्मा परमात्मा असतो. आणि कितीही जरी मोठी प्रतिष्ठा असेल त्या प्रतिष्ठेला आमच्या शास्त्राने तीळ मात्र किंमत दिली नाही, काडीची किंमत दिली नाही. काडीची सगळ्यात मोठी प्रतिष्ठा जर या देशातली या सृष्टीतली कोणती असेल तर ती ब्रह्मपदाची प्रतिष्ठा आहे. एरती ब्रह्मादिक पदे दुखाची शिरानी, 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 ब्रह्मादिक पदे दुखाची शिरानी. तेथे दूषित ध्वनी जडो देशी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी. ब्रह्मास्वामी कणा लगे माईक पदार्थ, तेथे दूषित ध्वनी जडो देशी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी. माईक पदार्थ वाणी कणा लगे माईक पदार्थ, ब्रह्मादिक पदे दुखाची शिरानी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी. ब्रह्मादिक पदे दुखाची शिरानी, तेथे दूषित ध्वनी जडो देशी, तेथे दूषित ध्वनी ब्रह्मादिक पदे विठाला विठाला ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो देश. काय खाल्ले की मी आवाजच शिव व्हायलाय. त्यानं तसं झालंय का?
विठाला विठाला विठ्ठल 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 टाळी वाजवा तोपर्यंत जरा नीट होस. पदाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च पद ब्रह्मपद आहे. सृष्टीतली सर्वात मोठी प्रतिष्ठा ब्रह्मप्रतिष्ठा आहे. त्याच्यापेक्षा उंची शक्यच नाही. त्याच्यापेक्षा मोठा माणूस होऊ शकत नाही. बाकीचे सगळी पद आणि ब्रह्मपद त्याच्यात फरक आहे. काय ब्रह्मशाना परोती नाही वाढणी. वाढणे नाही जीवाते ते तुम्ही वरते ब्रह्मचिकी. म्हणजे सिद्धांतच आहे. महाराजांचं म्हणणं आहे की त्यापेक्षा वाढू शकत नाही ना जीव. कोणापेक्षा? ब्रह्मापेक्षा सर्वोच्च प्रतिष्ठा. त्या प्रतिष्ठेला या साधू संतांनी पायंदळी तुडवलेले. पायंदळी काय तुडवलेले? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते चित्त झनी जडो देशी. त्याबद्दल आमच्या मनात लालसा निर्माण होईल बरं. विठाला विठाला कारण ब्रह्मपदाला लागूनच हे ध्रुवपद बी आहे. एकाच रांगेतले पद आहेत ते. हे जे ध्रुव बाळाला मिळालेलं आढळ पद आहे जरी कदाचित तो माझी होणार नाही. माझी प्रतिष्ठा म्हणले की काय शब्द आला? कितीही जरी पद प्रतिष्ठा मोठी असली की 5 वर्षाच्या नंतर कोणता शब्द लागतो? माझी. तसा ध्रुव बाळाला माझी शब्द चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लागणार नाही. नाही लागला तर काय होते? पण ते आढळ पद आहे. पदच आहे ना. आणि म्हणून ग्रंथकार शास्त्रकार म्हणतात एवढा जवळ देवाचा गेलास, देवाच्या मांडीवर बसण्यापेक्षा पदावर जाऊन बसलास, देवाच्या नजरेत ते चुकीचं आहे. विठाला विठाला म्हणजे ध्रुव बाळासारखे जर देवाजवळ जाऊन मागण्याच्या बाबतीत चुकले असतील तर बाकीच्याचा काय अंदाज लावावा? बाकीच्याचं कुठं बसवावं? ज्या बिभीषणानं रावणाचा विरोध पत्करला आणि रावणाचा विरोध पत्करून तो प्रभू रामचंद्राकडे आला. प्रभू रामचंद्राजवळ येईपर्यंत त्याला प्रभू रामचंद्राच्या विषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा होती. पण तिथं आल्यावर त्याच्या मनात थोडासा भाव बदलला. आल्या आल्या प्रभू रामचंद्र म्हणले, बिभीषणा तू मला शरण आलास ना, मी तुला लंकेचं पद देऊन टाकतो. लंका नावाच्या राज्याचं पद देतो तुला. लंकेचं मुख्यमंत्री पद देतो. मुख्यमंत्री पद देतो, लंका देतो म्हणले की भाव बदलला. तो बिभीषण तिथं आल्यावर म्हणतो, प्रभू मी तुम्हाला शरण आलो म्हणून तुम्ही मला लंकेचं पद देताय, पण पदासाठी आमचा भाऊ काही करू शकतो, रात्रतून पक्ष बदलू शकतो. मग तो जर आला तर कसं कराल? कसं कराल म्हणल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणले, बिभीषणा बिभीषण शरण आयो करूंगा लंका दान, ये सुन कर रावण शरण आयो करूंगा अयोध्या दान. विठाला विठाला आणि मग बिभीषण जरा थोडा तिथं शांत झाला. अक्षरशः बिभीषण इतका आनंदित झाला, प्रभू रामचंद्र भेटले म्हणून नाही. मग काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? अरे चालर चिल्लर पदासाठी एवढी माणसं परेशान व्हायलेत. भले माणसं, ते काय साधं पद नव्हतं. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगतसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जिथे, 7 लक्ष ते विटबंदी. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. प्युअर सोन्याची घरं होती. किती? 7 कोटी घरं सोन्याचे मिळू लागल्यानंतर कोणी जाईल की हो? त्या बिभीषणाच्या मनामध्ये एक
आत्मीयता प्रगट झाली त्या लंकेविषयी, मोह प्रगट झाला. मी लंकेचा अधिपती होणार, मी लंकेचा अधिपती होणार, मी लंकेचा अधिपती होणार म्हणून तो नाचू लागला. काय मारुतीराय गेले रावणाला बोलायला, काय होतं कोणास ठाऊक. त्या रावणानं बरोबर त्या मारुतीरायच्या शेपटीला आग लावली आणि ह्या मारुतीरायनं सगळ्या लंकेमध्ये ती काय करून टाकली, आग फिरवली. ती सोन्याची काय झाली, राख झाली, राख. आणि तेवढी राख झाल्यावर आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका. आता ती लंका तर जळून गेली. बिभीषणाला वाटलं मी ज्या प्रतिष्ठे करता परमात्म्यापासून अंतरलोय, रामाचा म्हणून जगलो असतो तर माझं नाव झालं असतं. रामचंद्र प्रभू जवळ जाऊन मला सोन्याचा मोह झाला, हे सोनं ह्या बुवानं जाळून टाकलं. आता मी काय करू. याला काय म्हणतात माहिती का, इदर ना उदर आणि बीच में आदर. याचं हेच एक उत्तर आहे. खरं सांगू, त्या बिभीषणाबद्दल आमच्या शास्त्रामध्ये त्याला शहाणं कोणीच म्हणलं नाही. काय म्हटलंय मग, मूर्ख बिभीषण शरण आला तुझं, लंका राज्य तेरे मागितले, लंका राज्य तेरे मागितले. मूर्ख बिभीषण शरण आला तुझं, बिभीषण शरण आला तुझ, लंका राज्य तेने मागितले. त्या बिभीषणाला आमचे सगळे शास्त्रकार म्हणतात, म्हणती मनसी बिभीषण जन परित महामूर्ख टाळ 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 टाळ. म्हणती बिभीषण शहाणा परितो महामूर्ख जाना. महामूर्खात निघाला, महामूर्खात. खरं सांगू का, रावणा आणि बिभीषणामध्ये शास्त्र रावणापेक्षा बिभीषणाला कमी मार्क देते. का, प्रभू रामचंद्राजवळ गेलेला, देवाच्या मांडीवर बसायचं सोडून त्याला वाटलं कुठं बसावं, लंकेचं मुख्यमंत्री हवं. बरं, लंकेचं मुख्यमंत्री देतोय म्हणले, पण ह्या बुवान लंका जाळून टाकली. आता ज्या सोन्याच्या लालसेनं देव अंतरला, ती सोनही राहिलं नाही. मग आता इकडूनही गेला आणि तिकडूनही गेला, देव प्राप्त होऊन उपयोग काय झाला. अशी बरीचशी माणसं शास्त्रामध्ये ईश्वराजवळ जाऊन सुद्धा अडचणीत आलेत. विठाला विठाला कसे या मागणीच्या बाबतीत चुका होऊ नये. जेवढ्या सौभाग्यवती स्त्रिया कीर्तनात बसल्या त्यांच्याकरता एक सावध भूमिका सांगतो, कामी येईल तुमच्या.
जर संतुष्ट चित्तानं एखादी तुमच्या मालकानं तुम्हाला साडी आणली, आणल्या त्या कपड्याचे दोष काढण्यापेक्षा त्याचं कौतुक करायला शिका. हे टाळ्या वाजवायलेत, याच्यावर तरी सावध राहा. बरं, मी जो विषय बोललाय ना याला पुरावा देतो. विठाला 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 विठाला. या स्त्रियांचं कसं होतंय, यांना यांच्या मनावर पाहिजे सगळं काही. पण पहिल्यापासून या स्त्रियांच्या बाबतीमध्ये यांच्या अपेक्षा भंग होतच गेल्यात. यांच्या मनासारखं आजपर्यंत यांना मिळालं नाही आणि पुढेही मिळणार नाही. ऍडजस्टमेंट करीतच चालावं लागणार आहे. पदरी पडलं आणि पवित्र झालं, चांगलंच म्हणायचं. आता जेवढ्या कीर्तनात बसलेल्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांच्या मुलाखती घ्या. ह्या म्हणाव, भैया तुमच्या ह्याचं नाव काय? नामाचा गजर. नामाचा गजर म्हणून यांची ही साईट आहे. यांना कीर्तन सुटलं की ह्या सगळ्या महिला मंडळीच्या मुलाखती घ्या आणि त्यांना म्हणाव, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, या पारिवारिक जीवनामध्ये पती, मुलं, प्रॉपर्टी, संपत्ती याच्यामध्ये तुम्ही खुश आहात का? त्या काय म्हणणार माहिती आहे का? हो खुश आहे. म्हणजे हे म्हणणं कसं आहे, नकारात्मक. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. उलट कुठं कुठं बोलून दाखवित्यात, कधी कधी रागाच्या भरात, फार मला आलते ओ बायोडाटे, पण आमच्या मामानं चूक केली हो, तुमच्या पदरात मला पाडलं. नाही तर काय का. आता खरं सांगू का, ऍडजस्टमेंट करावंच लागते स्त्री जातीला. पण जर इथं स्त्री जातीने ऍडजस्टमेंट नाही केली तर नाथ महाराजांनी तिला एक असा सावधानतेचा इशारा दिलाय, तिथं अधपतन होऊ शकते, तिचं अधपतन. विठाला 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 विठाला. पती जे जे दे संतोष ना, ते ते स्त्रियसी अति पावन. सुमुखे मागू जाता आपण, अधपतन तियसी. नाही समजलं? समजून सांगतो. विठाला विठाला बीड जिल्ह्यामध्ये फार मोठे एक कीर्तनकार होऊन गेले कोरोनाच्या काळामध्ये. ते आपल्यातून निघून गेले, बाबासाहेब इंगळे महाराज. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट तुमच्याजवळ सांगतो. एक माणूस साडी घेऊन, नवी साडी घेऊन घराकडं पळत जाऊ लागला. कुठं चालले? म्हणजे घराकडे चाललो. म्हणजे पळत जायची काय गरज आहे? नाही म्हणलं, आमच्या घरमालकीनं लाल कलरची साडी सांगितली. म्हणला, अरे मग सांगितली तर जा ना हळू. नाही पोरण तिच्या मनात जर पुन्हा विचार बदलला, शेजारणीनं सांगितलं की नाही नाही हिरव्या कलरची, मला पुन्हा बेजारी होईल म्हणून पळत चाललो. म्हणून पळत चाललो. म्हटलं, ह्या जिथे अशा स्त्री आहेत, संतुष्ट मनानं तुम्ही पतीकडं हट्ट करून एखादी मागणी मागू शकता, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु तिथं जर संतुष्ट मनानं एखादी पतीनं साडी आणली असेल ना, छान आहे म्हणा, छान, पावती कुठे म्हणा, छान आहे म्हणा, पावती कुठे, म्हणजे पुन्हा बदलून घ्या तुम्ही, पण त्याच्या तोंडावर त्याला नाराज करू नका. पुन्हा एखाद्या नेसून टाका बहिणीला, तिची आणा तोपर्यंत पुन्हा काय अडचण, तिची अडचण नाही. हीच कशाला आणली? लाल कलरचे 17 लुगडे आहेत म्हणली, मला आभाळ ढगे पाहिजे होतं. कोणता कलर? आभाळ ढगे. अरे बाई, तुला आकाशी कलरचं पाहिजे होतं ग, पण याला हे आवडलं, घे ना तू. नाही म्हणे, मला आवडत नाही. अशा बऱ्याच साड्या आहेत, माणसं आणून ठेवतात, पुन्हा ती काही मायमाऊली नेसत. ज्ञानोबा नाथ महाराजाचं म्हणणं आहे, त्या मायमाऊलीला कळलंच नाही.
मागण्यामध्ये तिची चूक झाली, तिनं काय मागावं हे तिला न समजल्यामुळे आदपपतन ती अशी बिभीषणासारखे गेले. तर आपलं कुठं घेऊन बसावं. विठाला विठाला विठाला. देवाकडं, माणसाकडं, साधू संताकडं, राजाकडं कोणाकडं काय मागावं हे कळावं. आणि जिथं जिथं माणसं चुकलीत ती माणसं मात्र अधोगतीला गेली. तसं आपलं जीवन अधोगतीला जाऊ नये म्हणून आज तुकोबाराने सावधानतेचा इशारा दिला की देवाकडे, साधू संताकडे काय मागावं. तुकोबारायाच्या दर्शनाला गेल्यावर तुकोबारायाकडे काय मागावं, तुकोबारायाकडे दुसरं काही मागण्यापेक्षा काय मागावं याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये. दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. या जगतामध्ये दोघा जणांचा आशीर्वाद जीवनाचं कल्याण करणार आहे. तसा आशीर्वाद हा प्रत्येकाचाच. पाठीवर जर हात पडला ना, माणसाचं जीवन परिवर्तन होते. आशीर्वाद कोणाचाच वाया जात नाही. आशीर्वाद हा आवश्यकच आहे. जब दवा काम नहीं आती तब दुआ काम आती. आशीर्वादाचा महिमा वेगळाच आहे, त्याच्यात आपल्याला थोड्या नंतर जायचं वेळानं. परंतु आशीर्वादच जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर दोघा जणांचा आशीर्वाद, एक भगवंताचा आशीर्वाद आणि दुसरा संतांचा आशीर्वाद. विठाला विठाला. देवाच्या आशीर्वादाची महती आणि संतांच्या आशीर्वादाची महती काही आगळी वेगळी ती मी क्रमाक्रमानं आपल्या समोर मांडणार आहे. परंतु आज तुकोबाराने इथं कौतुकाने तुकोबाराच्या समोर जाऊन, साधू संतांच्या समोर जाऊन, ज्ञानोबाराय तुकोबाराच्या समोर जाऊन दर्शन झाल्यावर इतरत्र काही अपेक्षा करण्यापेक्षा काय अपेक्षा कराव्या. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे आणि प्रपंचामध्ये मालकीला महत्व आहे. कशाला महत्व आहे? हा सदरील प्लॉट अमुक अमुक व्यक्तीच्या कशाचा आहे? मालकी हक्काचा आहे. याच्यावर अतिक्रमण केल्यास कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात येईल.
आदेशावरून खाली नावच दिले असते डायरेक्ट हरिभक्तीपरायण गणेश महाराज भगत पुणेकर. कारण प्लॉटिंग तिकडे आहे ना. काय इकडे विठाला विठाला विठाला. संसारामध्ये मालकीला महत्व आहे. मुलगा लग्नाला आला की लोक विचारतात काय करतो तुमचा मुलगा, म्हणजे इंजिनियर आहे. जमीन वगैरे 7 एकर जमीन आहे म्हणजे पाण्याखालची. हो पाण्याखालची. काही बंगला वगैरे काही घर वगैरे 2 प्लॉट आहेत म्हणजे. मग 6 रूमचं छान घर बांधलेलं आहे. बरं बायोडाटा द्या म्हणला. मग काय द्या का जमीन मालकीची बघी आवडली, घर मालकीचं आवडलं, प्लॉट मालकीचे आवडले, मग बायोडाटा मागितले. असे बरेच माणसं ज्यांच्याकडे मालकी हक्काची जमीन नाही, मालकी हक्काचं घर नाही, मालकी हक्काचे प्लॉट नाहीत, त्यांनी बायोडाटे तयार करून ठेवलेत पण मागच नको कोणी. कारण प्रापंच लोक कोणाला मुलगी देतात, काय पाहतात, भोगवटदार. काय पाहतात, मालकी हक्काचं काय काय त्याच्याकडे. विठाला विठाला. प्रपंचामध्ये मालकी हक्क महत्वाचा आहे. राहील त्याचं घर आणि वाहील त्याची जमीन. इथं मालकी हक्क महत्वाचा. संसारामध्ये मालकीला महत्व आहे आणि परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे. आणि त्या सेवेमध्ये आज मी जे सेवेचं महत्व सांगणार आहे, देवाच्या सेवेपेक्षा आज मात्र तुकोबारायांनी साधू संतांच्या सेवेकडे महाराजांची जास्त कौल आहे. महाराजांचा साधू संतांच्या सेवाकडे कौल का आहे, त्याची कारण मीमांसा मी तुम्हाला थोडक्यात मांडतो. भजन करा. विठाला विठाला. संतांची सेवा, संतांच्या सेवकाची सेवा एवढा आग्रह का, त्याचं कारण या जगतामध्ये संतांची सेवा, संतांच्या सेवकाची सेवा ही श्रेष्ठ का मानली. इथं 3 वर्ग आहेत. इथं देव आहेत, इथं दैत्य आहेत आणि इथं मानव आहेत. देव असतील तरीही त्यांनी संतांच्या सेवेप्रती आपली निष्ठा बाळगलेली आहे. इथं दैत्य जरी असतील तरी त्यांनी संतांच्या सेवेबद्दल आपली निष्ठा बाळगलेली आहे. आणि इथं मानव जरी असतील तरी त्यांनी संतांच्या सेवेबद्दलच आग्रह धरलेला आहे. देवही सेवक आहेत, दैत्यही सेवक आहेत आणि मानवही सेवक आहेत. ती भूमिका मांडतो. विठाला विठाला. देव सुद्धा संतांच्या सेवे करता मनवुनी सेवा करीताची, मनवुनी सेवा. शाबास शाबास शाबास. संतांचे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करीताची, मनवुनी सेवा करीताची. संतांचे सुख झाले या संतांचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. इथं संतांची सेवा करत असताना परमात्म्याला सुद्धा लज्जा वाटली नाही, लाज वाटत नाही देवाला. या साधू संतांच्या सेवे करता जी सेवा ईश्वराला शोभत नाही ती सेवा ईश्वराने केली. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, नाही लाज. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज.
काज नाही लाज धरीत. जे देवाला शोभत नाही ते काम केले ना देवान. चोखोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलेलं, ते बहिणीच्या घरी गेले बाळंतपण करण्याकरता बहिणीला आणायला. बहीण म्हणली, दादा या वेळेला मला जमायचं नाही, माझ्या मागं कामं भरपूर आहेत. अगं म्हणला, पण माझ्या तरी बायकोला दुसरं कोण गणगोत नाही ना, ते तुझं तू बघ म्हणली. ठीक आहे म्हणली, आग्रह थोडाच करता येतो. वारी तोंडावर आलेली चोखोबारायाने महागारी येऊन काही बंदोबस्त करून जावं ना, तिकडून तिकडंच वारीकडं वारीची वाट धरली. चोखोबाराय पंढरपूरच्या दिशेनं निघाल्यावर भगवंताच्या डोळ्याला धारा लागले. काय त्याग आहे म्हणजे. देव विटेवरून खाली उतरले, चोखोबाराय पंढरपुरात, आणि परमात्मा चोखोबाची बहीण सारा सारा घर. शाबास शाबास. चोखोबाची बहीण सारा सारंग घर. वहिनी उघडावर हाका मारी, हाका मारी. वहिनी उघडावर हाका चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी. देव बहिणीचं रूप घेऊन इथं आलं. वहिनी दार उघडा. दार उघडल्याबरोबर चोखोबारायाच्या पत्नीनं पाहिलं, कोण आले? ननंद. कोण आले? ननंद आली वय. आणि मग चोखोबारायाच्या पत्नीचे डोळे डबडब पाण्यानं भरले आणि ती म्हणते, बरे झाले बाई देवाने धरिले. पती माझे गेले कोणी केले. पती माझे गेले कोणी केले. बरे झाले बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडिले. पती माझे गेले कोणीकडे. भगवंत मनातल्या मनात म्हणले, देवानं धाडलं नाही का, मीच देव आहे, पण तुला आताच कशाला सांगू म्हणले. भगवंतानी बाळंतपण केलं चोखोबारायाच्या पत्नीचं. मुलगा झाला, नामकरण सोहळा केला, बारसं केलं. बारसं त्याचं नाव ठेवलं कर्ममेळा. आणि ते नामकरण सोहळा असा केला, गाव जीव घातलं. चोखोबाराय दुसऱ्या दिवशी येणार. आदल्या दिवशी देवानं आपली पडशी बांधली. देव म्हणले, वहिनी मला जावं लागते, माझ्या घरी खूप कामं आहेत, पण का वेळात वेळ काढून आली ती, माझ्या मग खूप कामं आहेत, मला जावं लागते. त्यावेळेस चोखोबारायाच्या पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्या. थांबा बाई तुम्हा शिविते मी चोळी, नको वनमाळी म्हणत से. चोखोबारायाची पत्नी म्हणते, मी तुम्हाला असं कसं जाऊ देईल, साडी चोळी काही करील ना, आणि ते घरी नाही तर मी निदान चोळी तरी तुम्हाला शिवीन, मी तुम्हाला विनमुख जाऊ द्यायची नाही. त्यावेळेस देव म्हणू लागला, मी काही परकी आहे का, मी पुन्हा येईन, मला आता जाऊ द्या बरं, मला आता जाऊ द्या, मी येतेच पुन्हा, मी का परकी आहे का. आणि खरंच आहे, देव अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी चोखोबाराय प्रगट झाले, घरी आले. घरी बघितल्याबरोबर जो पंढरपूरचा सुगंध होता तो घरी जाणवू लागला. मंदिरातला सुगंध घरी जाणवायला लागला.
चोखोबारायानं ते जाणवलं होतं. चोखोबाराय म्हणले होय हे कसं झालं सगळं. त्यावेळेस चोखोबारायाची पत्नी अहो म्हणली हे सगळे आपल्या कोणाचा उपकार आहे. निर्मळाबाई. वंश हिची वंश आलती वय कशाची हिची वंश आलती. आणि येता येता चोखोबाराय तिच्या घरून आलती. चोखोबारायला वाटलं ही जरी म्हणली मी जात नाही हिला शेवटी मया येईलच की. मी वारीला निघाल्यावर वहिनीचं कसं होईल म्हणून ही लाजम काजम काही जाईन. पण ती इतकी निकरट होती ती काही आली नाही. आणि मग मात्र चोखोबारायाने पंढरपुराकडं तोंड करून चोखोबाराया रडायला लागले. पांडुरंगा आमच्यासाठी हे केलं रे. बाळांतपण करावं. पांडुरंगानं संतांच्या सेवेत चोखोबारायाच्या पत्नीचं बाळांतपण करावं. एवढी ही जरी सेवा करायची जरी तयारी वेळ आली असेल ना तरी तो परमात्मा मागं सरकत नाही. संतांच्या सेवकाच्या सेवकाची सेवा करण्याची तयारी भगवंताची आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणू लागले तुमची या दासीचा दास करून ठेवा. म्हणजे परमात्मा सुद्धा यांच्या घरच्या लोकांची सेवा करतो. दुसरं उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठाला. देवही संतांच्या सेवकाची सेवा करतोय. संतही दैत्यही संतांच्या सेवकाची संतांची सेवा करतोय. दैत्याबद्दल बोलू का तुम्हाला. नाव घेऊन दी देवाचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे त्याशी तुझे भजन रुचे विषमत्व साचे तुझ नाही. ज्या हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये कायदा होता देवाचं भजन करायची बंदी होती. आणि त्या हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये ज्या ज्या वेळी देवर्षी नारद यायचे शिवपासून गावापर्यंत कमळ गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या अंतरायच्या. हिरण्यकश्यपून बँड लावून वाजत गाजत नारदाला घरी न्यायचं आणि आपल्या सिंहासनावर बसवायचं. आणि आपल्या सिंहासनावर बसून नारदाची पाद्यपूजा करायची. दैत्य सुद्धा यांच्या सेवेसाठी नतमस्तक होतात. विठाला विठाला. देवानं यांची सेवा करावी. दैत्यानं यांची सेवा करावी. मानवानं सुद्धा सेवा करायची. मग प्रतिष्ठा किती मोठी असो. फलटणला राजघराणं आणि त्या राजघराण्यातली राणी ज्ञानेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्यामध्ये दर्शनाला आल्या. राणीसाहेब त्या काळात त्यांना बसायला पालखीच्या बाजूला खुर्ची टाकली. मी नव्हतो तेव्हा. हे माझ्या अगोदरची गोष्ट आहे. मी जन्मालाच आलो नव्हतो. माझ्या अगोदरचा इतिहास आहे. राणी सरकार म्हणायचे. राणी सरकार पूर्ण महाराष्ट्र त्यांचा आदर करायचा. राणी सरकार आल्यात राणी सरकार आल्यात राणी सरकार आल्यात म्हणल्यावर त्यांना खुर्ची टाकली. हजारो टाळकरी पालखी सोहळ्याच्या पालखी तळावर आले. आणि पालखी तळावर आल्यावर आरतीची वेळ झाली. आणि आरतीची वेळ झाल्यावर पालखीच्या बरोबरीने राणी साहेबाला खुर्ची टाकल्यावर टाळकरी आरती करत असताना टाळकऱ्यांना जर एखादी तक्रार असेल तर त्या तक्रार त्यांना नोंदवण्याकरता एक भजन आहे. हो म्हणल्यानंतर चोपदारानं ज्याची तक्रार आहे तक्रार करणाऱ्यानं टाळ बंद करायचेच नाही. त्याच्यावरून समजते त्याची तक्रार आहे म्हणून. ते भजन कोणतंही माहिती आहे का तुम्हाला. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम एक गोष्ट बोलू का तुम्हाला. बारीक आवाजात तुम्ही टाळ वाजवा. बारीक आवाजात. वारकरी संप्रदायाची स्वयंशिस्त आहे. स्वयंशिस्त. वारकरी संप्रदाय आत्मनिर्भर आहे. आत्मनिर्भर. वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजच्या सोहळ्यात आणि तुकाराम महाराजच्या सोहळ्यात एका चोपदाराच्या काठीवर चलतो. काठीवर एक चोपदारानं काठीवर केली की जाग्यावर सोहळा थांबतो. सेवाभाव असतो त्यांचा. सेवाभाव. काठीवर केली
सगळा सोहळा स्तब्ध होतो. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता प्रस्थापित होती ज्ञानेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्यावर, तुकाराम महाराजाच्या पालखी तळावर. एक काठी, इतकी शिस्त. आदल्या दिवशी ते सगळी शिस्त सांगतात. उद्या निघायचं किती वाजता सांगून दाखवू का तुम्हाला? मी त्यांची कॉपी करतोय असं नाही, पण आमच्या संप्रदायाचं वैभव आणि आमच्या संप्रदायाची शिस्त ज्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांनी आणि तिथल्या सेवेकऱ्यांनी, ब्रह्मवृंदांनी, तिथल्या चोपदारांनी सांभाळली, त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, टाळ 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 टाळ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तिथं त्या पालखी सोहळ्यामध्ये उद्याचं नियोजन सांगताना ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे सर्व कर्मचारी, चोपदार, एकच माईक असतो, एकच, आणि एक काठीवर करतो हो. हरवलेल्या जिन्सा, एक मृदंग, एक टाळ, एक मोबाईल, एक घड्याळ, एक पैंजण. हरवलेलं आहे, सापडलेले जिन्सा, एक मृदंग, एक टाळ, एक पैंजण. ही आमची इमानदारी आहे सोहळ्यात. जेवढं हरवले तेवढं सोहळ्याजवळ जमा होत. देवाच्या पालखी तंबूजवळ येऊन घेऊन जावं. काय श्रद्धा, काय श्रद्धा, इतकी निष्ठा. पैशासह पाकिट, पैसे काढून न घेता पाकिट आणून देतात. ते काय करून देतात? आणून देतात. काय भक्ती ज्ञानोबा रायावर, काय श्रद्धा. आणि हे सगळं दिल्यावर उद्या सकाळी 6:30 वाजता निघायचं हो, लगेच आरती. काय शिस्त आहे, संस्थांची शिस्त, चोपदाराची शिस्त. आणि एवढ्या शिस्त पद्धतीमध्ये एखाद्या दिंडीचं तक्रार असले ना, ते जरी हो म्हणले तरी त्याचं चालूच. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. मग जे भजन करायलेत का त्यांच्याजवळ जावं लागते. पण एकमेव एखाद 2 दिंडीच्या तक्रारी असाव्यात ना. संपूर्ण पालखी सोहळ्याची तक्रार होती. कोणती? पालखी सोहळ्याची तक्रार एकच होती वारकऱ्यांची. ज्ञानेश्वर महाराजच्या सोहळ्यात, ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीच्या बरोबरीनं राणी असो की राजा असो खुर्चीवर बसू शकत नाही, अशी वारकऱ्यांनी तक्रार केली. तक्रार केल्याबरोबर राणी सरकार म्हणल्या काय झाले? म्हणजे तुमची खुर्ची इथं वारकऱ्याला मान्य नाही. त्यावेळेस त्या राणी सरकारनं सांगितलं, मला आधीच सांगायचं ना, मला अगोदरच सांगायचं. मी ज्ञानोबा इतकी मोठी नाही, फेकून द्या ती खुर्ची, मी जमिनीवर बसते. आसन सुद्धा घेतलं नाही राणी साहेबांनी, जमिनीवर बसल्या. आणि त्या राणी सरकारनं दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज संस्थानला सांगितलं, मी चुकले, मला प्रायश्चित्त घ्यायचंय तर मला सेवा द्या. म्हणजे काय करू शकता? ज्या ज्ञानेश्वर महाराजच्या पाऊतका, ज्या पादुका रथात आल्यात, त्या चांदीच्या मला करून देऊ द्या हो, मला प्रायश्चित्त घेऊ द्या. राणी सरकारनं चांदीच्या पादुका तयार करून दिल्या, राणी सरकार. पण एका अटीवर, काय? पहिल्या पादुका मला द्या. का? जी माझी चूक झालेली ना, आयुष्यभर भरून न निघणारी हो, मी ज्ञानोबाराच्या पालखी बरोबरीनं मी खुर्चीवर बसावं का? मी जीव आहे, मी मानव आहे, माझं चुकलंय हो, त्या पादुका मला द्या. ज्या असतील त्या द्या, त्या नसतील तर दुसऱ्या द्या. आणि मग ज्ञानोबा संस्थांनी त्यांना पादुका दिल्या. त्या पादुकाचं, ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुकाचं मंदिर फलटणमध्ये आहे. आयुष्यभर त्या राणी सरकारनं ज्ञानोबाराची पाद्यपूजा केली, सेवा केली. म्हणजे मानव राजघराण्यातला जरी असला तरी तो साधू संताच्या सेवेवर नतमस्तक होतो, चरणावर नतमस्तक होतो, आयुष्यभर सेवा करतो. इथं देवही सेवा करतात, इथं दैत्यही सेवा करतात.
आणि इथं जीवही मानवही सेवा करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं म्हणणं आहे, मला बाकी काय नाही पाहिजे. काय पाहिजे? पहिल्या चरणामध्ये तुमची ये दासीचा दास करून ठेवा. 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 आशीर्वाद द्यावा हाची मज. आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले देवाची. नवविधा काय बोलिले देवाची. आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले देवाची. नवविधा तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. तुकोबराय म्हणले, तुमची सेवा करण्या इतकं माझं जर पुण्य नसेल ना, तुमच्या सेवकाची सेवा करायची मला संधी द्या. मज दास करी त्यांचा संत दासांच्या दास. संतांची सेवा करण्या इतपत माझं पुण्य नसेल ना, तुमच्या सेवकाची सेवा द्या मला. म्हणजे साधूची सेवा, संतांची सेवा श्रेष्ठ आहे, यातून ते सिद्ध होते. संतांची सेवा करण्याकरता आपण जीवन खर्च केलं पाहिजे. तनो मनो जीवे चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ. गर्वरहित त्या साधू पुरुषाची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. संतांच्या सेवेचाच खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये आग्रह आहे. आपल्या जीवनामध्ये हा सेवाभाव आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण बाळगला पाहिजे. कारण या सृष्टीमध्ये संतांच्या सेवेसारखी सृष्टीमध्ये दुसरी कोणतीही सेवा श्रेष्ठ नाही. दुसरी कोणतीच सेवा श्रेष्ठ नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे, संतांची सेवा केली की परमात्मा आनंदित होतो. आणि म्हणून परमात्म्याच्या आनंदाकरता आपण जीवन जगलं पाहिजे. संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. या जगामध्ये अशी बरीचशी लोक आहेत, देवाजवळ जाण्याकरता त्यांना संतांची सेवा त्यांच्या कामी आलेली आहे. गंगाखेडच्या जनाबाईनं नामदेव महाराजची सेवा केली आणि नामदेव महाराजाची सेवा केल्यामुळे जनाबाईला मंदिरात जायची गरज पडली नाही. देव तिच्या जात्यावर दळण दळायला आले. देवानं तिच्या जात्यावर दळण लागावं. देवाचा शब्द, देवानं तिचा शब्द तोलावा, एवढा जनीमध्ये जो अधिकार झाला त्याचं एकमेव कारण जनी म्हणे जोडी झाली विठोबाची आणि दाशी नामयाची. साधू संतांची, संतांच्या सेवकाची सेवा केलेली माणसं समाजामध्ये वाया गेली नाहीत. विठाला विठाला टाळी 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 टाळी. आपणही आपल्या जीवनामध्ये इतरत्र काही देवाकडे मागण्यापेक्षा काय मागावं, काय मागू नये याचा ओहापोह मी सुरुवातीला केला. काही गोष्टी चुकीच्या मागू नये जेणेकरून आपलं अधःपतन होईल. मग काय मागावं? देवाजवळ देवाची सेवा मागावी, संतांची सेवा मागितली आणि अशी जर सेवा मागितली तर माणसाचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. याकरता तुकोबरायाचं म्हणणं आहे, मजदास करी त्यांचा फक्त मला त्या संतांची सेवा द्या. तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काही बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जन. तुकोबारायाची नवविधा भक्तीवरची श्रद्धा या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि जर ती जीवनामध्ये सेवा मला घडली, भक्ती जर माझ्या जीवनामध्ये घडली तर तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे आणि उतरील खरे मी भवनदी पार करून जाऊ शकेल. फक्त संतांच्या जीवावर हे मला शक्य आहे. याकरता तुकोबारायाने संतांच्या सेवेचा या अभंगामध्ये आग्रह केलेला आहे. विठोबा टाळी 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 टाळी.
दरवर्षीप्रमाणे आपल्या पावनधाम या जगद्गुरु तुकोबाराया बीजोत्सवाच्या निमित्ताने या पवित्र ठिकाणी हरिभक्तिपरायण भागवताचार्य महादेव महाराज शास्त्री बोराडे महाराजांच्या आयोजनाने प्रत्यक्ष मुखारविंदातून आपण कथा ऐकली. या निमित्ताने या परिसरातली सगळी माणसं, सगळी मंडळी तन मन धनानं महाराजाच्या पाठीमागं उभी राहतात आणि उभी राहिले पाहिजे. हे जे आहे हे आपल्याकरता आहे. हे केवढंही जरी बांधलं हे केवळ आपल्याकरता बांधलेलं आहे. ही जी सोय आहे ती आपली सोय आहे, जी सुविधा आहे ती आपली सोय सुविधा आहे. आपल्याकरता हे सगळं तन मन धन आपल्याला अर्पण करतात. अहोरात्र जीवाचं रान करतात, कथा करतात, कीर्तन करतात, काल्याचं कीर्तन करतात, पुन्हा कथा करतात, पुन्हा संध्याकाळचं कीर्तन करतात. सकाळच्या कीर्तनात 2 तास, कथेत 3 तास, पुन्हा संध्याकाळच्या कीर्तनात 2 तास, 2 आणि 2 4 आणि 3 7 तास, 8 तास बोलतात. कशा करता? हे वाढलं पाहिजे. आणि हे वाढून काय करायचे? हे वाढवायचे फक्त तुमच्याकरता. कोणाकरता वाढवायचे? हे केवळ तुमच्याकरता करायचे. तुम्ही गैरसोय होऊ नये. 2.5 क्विंटलचा खवा एकट्या महादेव महाराजांना खाल्ला. हो म्हणा. गरज काय त्याला? बळच एक गुलाबजामुन आम्ही खाऊ घातला. नको म्हणले. माणसं तृप्त झाली, त्याच्यात मला आनंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी तन मन धनाने या पावनधामचा विकास करण्याकरता जीवाचं रान करतात. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हजारो किलोमीटर प्रवास करतात. केवळ आपलं संस्थान ही वाढीस लागलं पाहिजे. ह्या लोकांची गैरसोय होता कामा नये. हळूहळू आपला सप्ताह इवलीशी रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला. देहूचे संस्थानचे पदाधिकारी मंडळी सुद्धा, अध्यक्ष सर्व मंडळी सुद्धा म्हणतात की तुम्ही खरंच छान केलं. त्यांनी मार्क दिलं म्हणजे आपलं चीज झालं ना केलेल्या कष्टात. काय झालं? आणि मी पण मार्क देतोय म्हणजे मी देहूकरच आहे. मोरे तुम्हाला माहीतच नाही माझं कीर्तन कामून ठेवते तर मोरे मी. मग देवकर आहे बापू, देवकर आहे मी. म्हणून हे अर्धा हिस्सा या मंदिरात माझा, अर्धा पुरा भाऊ वाटणी व्हावं लागल ना. लोक म्हणतात इतके कीर्तन करायत महाराष्ट्रात. महादेव महाराज ह्याच्यावरच काय जीव, याला हरिपाठ बी येत नाही. अरे मी देवकर आहे रे म्हणून, बाकी काय. आणि आमचा ऋणानुबंध आहे, भावाभावाचं नाते. कोण मोठं कोण धाकटं याला महत्व नाही. आवळे जावळे समजा ना तुम्ही. कोण मोठं कोण धाकटं कशाला. इतकं जीवाचं रान करून महादेव महाराजानं हे जे निर्माण केले याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. सगळी मंडळी तन मन धनानं असं पाठीमागं उभा राहत जा. एखादी वेळ कशी जरी ओढवली आपण ढाल झालं पाहिजे. ढाल कशाला म्हणतात माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजच्या पाठीवर ढाल होती ना, सुखात महागा असायची आणि दुःखात पुढा असायची. या परिसरातल्या सगळ्या लोकांनी महादेव महाराजावर जर वेळ आली, ढालीसारखं दुःखात पुढं असलं पाहिजे आणि सुखात मागा असलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. आम्ही पुढे तुमच्याकरता रक्त सांडलं तरी आम्ही मागं सरकणार नाहीत, ही आपली तयारी असली पाहिजे. का? त्यांचा ह्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. जे हे सगळं तुमच्याकरताच अर्पण करून जाणार आहेत. आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना दररोज सगळी माणसं तन मन धनानं उभा राहतात. किती 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 तयारीच आहे. कशात बी इतकं मंदिर छान सजवायलेत. आता काय तयारी आहे तुम्ही जाऊन बघा सकाळी कसं दिसेल तुम्हाला. काय प्रसन्नता वाटेल. प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय या पावनधामवर अवतरलेले आहेत हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष काय प्रसन्नता आहे तिथं गेल्यावर कळते. अरे आपण शेतकरी माणसं आहेत, कधी देहूला जाणार आहेत. इतक्या गडबडीमध्ये गहू कापायला आलाय, हळद काढायला आली, एक काम आहे आपल्या मागं. ऊस चालले आहेत, ऊसाची कामं. टाइम इज मनी म्हणायला तुम्ही. विठोबा रखमाय झाल्यावर येऊन बसायला. इतकं वेळेचं आपल्याला व्यस्तता आहे. देहूला जाणार आहेत का? आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुम्ही येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. महाराजच आपल्याकडे आलेत. आणि सगळ्या देहू संस्थान, आळंदी संस्थान, पंढरपूर संस्थान चे सगळ्यांच्या गळ्यातले ताईत म्हणजे महादेव महाराज आहेत. सगळ्यात लाडकी.
एखादं धाकटं लेकरू लाडकं असते बापाचं, थोरलेला मांडीव घेता येत नाही, कवाय धाकटच जाऊन बसते. आणि हे सगळ्यात धाकटं लेकरू पंढरपूरचं लाडकं, आळंदीचं लाडकं, देहूचं लाडकं, म्हणून आम्हाला लाड करावाच लागायला की आता. तसाच लाड करीत जा. प्रत्येक वेळेत महादेव महाराजच्या मागं उभा राहत जा. मनापासून आपल्याला विनंती करतो. उद्याची तयारी सर्व गावकरी मंडळींना आपण आपल्या गावच्या दिंड्या घेऊन यायचं ठरलेलं आहे. त्यांनी दिंड्या घेऊन यायच्या. सर्वात शेवटची दिंडी चेन्नईची, चेन्नई म्हणते हो, वजन पडतंय जरा, ऑनलाईन चालू आहे. चेन्नईला गेलतो ना बाबा मी, यंदा मला तुम्ही पाठविल. चेन्नईची दिंडी आली की 11 वाजता काल्याचं कीर्तन महादेव महाराजचं चालू होईल. बीजेचा उत्सव मुख्य पुष्पवृष्टी होईल आणि मग समारोप होऊन महाप्रसादाची तयारी होईल. सर्वांनी त्या कार्याकरता स्वतःला झुकवून द्यायचंय. भांडी धुतल्याशिवाय इथून जायचं. सर्व 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 करून इथून जायचंय. पुन्हा पुन्हापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. विठाला विठाला हो, एक परभणीच्या सप्ताहाची सूचना द्यायची होती, देऊ काय? परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुका आहे. त्या सेलू तालुक्यामध्ये हरिभक्तीपरायण पंडित महाराज डाके यांनी 200 गावामध्ये किंबहुना 200 पेक्षा अधिक गावामध्ये जाऊन फिरते ज्ञानेश्वरी पारायण केले. या गावातलं पारायण करायचं आणि पुन्हा ज्ञानेश्वरीचं दुसऱ्या गावात पारायण करायचं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी ओवी. आणि त्या संपूर्ण पारायणाच्या सांगतेच्या निमित्ताने फार मोठा उत्सव परभणी जिल्ह्यात सेलू या ठिकाणी आयोजित आहे. त्यामध्ये 11 तारखेला भव्य दिव्य शोभायात्रा आहे. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे. एक जय्यत तयारी आहे. 12 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत दररोज कथा, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद, भव्य दिव्य भरगच्च कार्यक्रम आहेत. महाभारत कथा आहे स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांची. त्यानंतर दररोज महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, साधू संतांची वंशज यांचे कीर्तन आहेत. सरतेशेवटी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर भव्य दिव्य महाप्रसादाचं आयोजन आहे. दररोज महाप्रसाद आहेत. आणि विशेष म्हणजे 21,000 लोक ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसणार आहेत. ते त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम 11 मार्चला शोभायात्रा, 12 मार्च ते 19 मार्च दररोज कीर्तन, भजन, प्रवचन या सर्व कार्यक्रमाचं लाईव्ह प्रकाशन जिव्हाळा चॅनलच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. मी आपल्याला विनंती करतो, या सर्व कार्यक्रमाचं आयोजन हरिभक्तीपरायण पंडित महाराज डाके यांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आपल्याला विनंती करतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली टाळी 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 टाळी. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. चाल म्हणायची नाही ना. वर हात करा मा एकदा. बाबा घे रे बाबा. तुकाराम 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 तुकाराम. वा 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 वा. मर्दंग, फक्त मर्दंग. टाळ्या बंद करा, टाळ्या बंद करा. मृदंग, हा टाळ टाळ. आणि आता टाळ्या. हा तुकाराम तुकाराम. हो विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. एक मिनिट. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरू. आज चालू असलेल्या आपल्या या महोत्सवामध्ये
आत्ताच आपण ज्यांची कीर्तन सेवा श्रवण केली, माझे अतिशय जिवलग बंधू, भावानं भावावर प्रेम किती करावं हे महाराजाकडे पाहून शिकावं. त्यामुळं एक छोटं 2 मिनटंच विनेकरी 2 मिनटं खाली थांबा, 2 मिनटं महाराजांना येऊ द्या. कारण आज भावांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस साजरा करायचा आहे. मी तिथं यायलो आहे, साजरा करू आणि मग पुन्हा आरती होणार आहे. एक 2च मिनटं फक्त. आणि इकडं बाय. परमादरणीय हरिभक्तीपरायण अच्युत महाराज यांचा आज प्रगट दिन सोहळा आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांना शुभेच्छा देऊयात. आज खरोखर मन भरून येतं आहे. पहिल्या सुरुवातीलाच महाराजांना गुरुवर्य महाराजांना विनंती केली होती की महाराज आज वाढदिवस असल्यामुळे घरच्या मंडळींनी आमची पूजा ठेवली आहे, जरा थोडं मला लवकर सोडाल का. परंतु गुरुवर्य महाराजांनी विनंती केली नाही, कमीत कमी 11:45पर्यंत कीर्तन केलं पाहिजे. आणि खरं प्रेम हे आहे, ते म्हटले की घरच्या सगळ्यांपेक्षा मला इथली सेवा महत्त्वाची आहे. आणि खरोखर महाराज आदरणीय अच्युत महाराजांना आपण सगळेजण मालक म्हणतो, सर्व महाराष्ट्र त्यांना मालक म्हणून ओळखतो. आणि आदरणीय महाराज, मला मालक या शब्दाची एक छोटीशी व्याख्या आपल्याकडे बघून करावीशी वाटते. मा म्हणजे जिथे मायाळूपणा आहे, ल म्हणजे जिथे सगळ्यांचे लढिवाळपणा पुरवलं जातो, आणि क म्हणजे जिथे कनवाळूपणा आहे, असे आदरणीय अच्युत महाराज आहेत. आणि सगळ्या वारकऱ्यांना मी विनंती करतो, एकदा आपण हात जोडून देवाजवळ प्रार्थना करूयात. महाराजांना काय वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, परंतु नामदेव महाराज देवाला प्रार्थना करतात. अकल्पायुष. सर्वांनी हात जोडायचे आहेत. थोडं ऐकू दे. अकल्पायुष वावेत या कुळा माझी सकळा हरीच्या दासा अकल्पायुष वावेत या कुळा. आदरणीय महाराज, आपल्याला कल्पच्या कल्प आयुष्य मिळावं आणि ही परमार्थ सेवा आपल्याकडनं उत्तरोत्तर घडावी, अशीच जगद्गुरु तुकोबार यांची चरणी प्रार्थना आहे. आपल्या या महोत्सवामध्ये आज सदेच्छा भेट देण्याकरताने गायनाचार्य माझ्यावर खूप प्रेम असणारे हरिभक्तीपरायण मधुकर महाराज मोहगावकर. महाराजांचं वय किती असन? 78 वर्ष वय आहे. 78 वर्ष. पण इथं 24-25 वाल्याला महाग मिळ लागू देत नाहीत. हे जुनं मॉडेल इंजिन आहे. बाबांचं खूप प्रेम आहे. बाबा या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद. महाराजाबरोबर आलेले परमेश्वर महाराज, शिवाजी महाराज आणि आपले हे नागेश महाराज, सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना, विष्णू महाराज, उत्तरेश्वर महाराज, हे सर्व महाराज मंडळीला संस्थांच्या वतीनं धन्यवाद. आज आपण ज्यांच्या भाकरी आणि चपात्या आलेल्या आहेत, औरंगपूर, पळसखेडा, दिपी, वडगाव, कोदरी, सनगाव, सोनवळा, भावटाणा, चनई, कानडी, बदन आणि मोरवड, या सर्वांना असणारा धन्यवाद. या सर्व माता माऊलींनी अतिशय सुंदर चपात्या करून दिल्या. महत्त्वाची सूचना आहे का, कोणी जागा सोडायची नाही. उद्या सर्वांनी आपापल्या गावून पायी दिंड्या घेऊन यायच्यात. पायी दिंड्या या ठिकाणी घेऊन येऊन आपल्याला हा सोहळा अतिभव्य प्रमाणामध्ये संपन्न करायचा आहे. तरुणांनी परिसरातल्या जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचे, कारण एवढ्या सर्व समाजाला वाढण्याकरता तरुणांची गरज आहे. परिसरातली तरुण मंडळींना माझी विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं. आपापल्या गावून पायी दिंडी घेऊन यायच्या. भजन म्हणीत या की नुसता नाम जप करत आला तरी पुष्कळ झालं. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आपल्याला हजारो यज्ञाचं पुण्य मिळेल. त्यामुळे आपला बीज उत्सव
हा महाराष्ट्रामध्ये देहूच्या नंतर दुसऱ्या नंबरचा आहे आणि तेवढ्याच भव्य प्रमाणामध्ये झाला पाहिजे, कारण तुकोबाराय जगाचे गुरु आहेत आणि तुका आकाशा एवढा उत्सही आकाशा एवढाच झाला पाहिजे. म्हणून सर्वांनी उद्या आपापल्या गावच्या पायी दिंड्या या ठिकाणी घेऊन यायच्या ही सर्वांना विनंती आहे. आज सकाळी नाश्ता पांडुरंग विश्वनाथ बोराडे मोरवड यांच्या वतीनं झाला. अन्नदान श्री व सौ पल्लवी ज्ञानेश्वर जाधव राजेगाव सगळं एवढा मोठा गुलाबजामुन वगैरे सगळा खर्च यांच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे. काही वर्गणीदारांची वर्गणी जमा आहे. आजू सभासद 2100 प्रमाणे गणपत रघुनाथ जाधव मोरवड 2100, सूर्यकांत बप्पा श्रीरंगराव टेकाळे पाडुळे 2100 रुपये, दाजीसाहेब काशीनाथराव लोमटे अंबाजोगा 2100, तुकाराम राजाभाऊ कापसे कवडगाव 2100, दगडू सावकार शिंदे होळ 2100, सुदाम बाबूराव माळी लातूर 2100. माळेगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी जे जमा केलेली वर्गणी आहे त्यामध्ये त्यांचे 33,000 रुपये जमा आलेत. माळेगाव ग्राम एक बुक, आणखीन एक बुक त्यांच्याकडे शिल्लक आहे. त्यातले महत्त्वाचे आकडे: उत्तम मनोहर गव्हाणे 5,000, विश्वनाथ मनोहर गव्हाणे 5,000, एकनाथ धनराज गव्हाणे 5,000, दशरथ गव्हाणे 2100 आणि गोवर्धन गव्हाणे 2100. आणि बाकी ग्रामस्थांनी वर्गणी या ठिकाणी जमा करून एक बुकात 33,000 रुपये माळेगावकरांनी आणून दिलेत. आपण कोण्याही गावाला आग्रह करत नाही, मात्र मनानं दाभे ग्रामस्थकारांनी 10,000 रुपये जमा करून आणून दिले. ज्याला जसं जमल तसं प्रत्येकजण सहकार्य करते, आपण करत राहावं. उमाकांत दासराव जगदाने सावळेसणी एक तेल डबा, श्री रामराव नवनाथ कांबळे बोरी सावरगाव 20 किलो तांदूळ आणि मंदिर सजावट करतात सुरेश टेकाळे पाडुळे यांनी जरबेरीची फुलं दिलेली आहेत. आपले विष्णू महाराजांचे विष्णू महाराज आपले गुळविले बप्पा त्यांचे वेळोवेळी असणारे सहाय्य असतंच आहे. त्यांच्याही वतीने या ठिकाणी फुलं आपल्या मंदिर सजावटी करता आलेली आहेत. पुण्याची मंडळी आली आहेत मंदिर सजावट करण्याकरता. तरी आपण उद्या त्याचा असताना आनंद घेणारच आहेत. उद्या सूचना लक्षात घ्या. दिंडी गावाहून आपापल्या आल्यानंतर मंदिरात जाईल, मंदिराला प्रदक्षिणा करल. तुकोबारायांचं दर्शन उद्या तर घेतलंच पाहिजे सगळ्यांनी, कारण उद्या महत्त्वाचा दिवस आहे, वैकुंठगमन दिवस आहे. विशेष आशीर्वाद लाईन त्या ठिकाणी शिस्तीत लाईनीची व्यवस्था केली आहे. दर्शन घ्यायचं, तिथंच नाश्ता करायचा. पायी आलेल्या दिंडीवाल्यांनी तिथंच नाश्ता करायचा. नाश्ता करून मग इकडे यायचं, कारण इकडं पुन्हा वेळ होतोय कीर्तन संपायला. चनईची दिंडी येईपर्यंत आपल्याला कीर्तन चालू करता येत नाही. तर आपापल्या गावच्या दिंड्या आल्या तिथं त्यांचा सत्कार होईल, सन्मान होईल. नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे वरी मंदिरावर. नाश्ता करायचा आणि मग खाली कीर्तन मंडपाकडे आपण सर्वांनी यायचं. इथं आल्यानंतर जे जे देणगी देणारी मंडळी आहेत, देणगी काउंटर आहेत, रितसर पावती घ्यायची. पावती घेतल्याशिवाय देणगी द्यायची नाही. पावती घ्या, देणगी द्या, म्हणजे हिशोब सगळा व्यवस्थित करता येते, किंवा तुकोबाराच्या समोर दानपेटीमध्ये, कारण हिशोब त्याचा आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे. त्यानंतर तिकडून आपण नाश्ता करून इकडे यायचं आहे. चनई दिंडी आले की कीर्तनाला सुरुवात होईल. कीर्तन झाल्यानंतर आपले वैकुंठवासी इंदरावजी गोरे दादा यांचे चिरंजीव दादांनी जी परंपरा चालू केली ती परंपरा सांभाळत उद्याच्या दिवसाचं अन्नदान श्री नामदेवरावजी गोरे यांनी मगा महाराजांनी सांगितलं आम्ही बोलत असताना, सुभद्रा इंडस्ट्रीज आणि ग्रुप पुणे समस्त गोरे परिवार यांच्या वतीनं उद्याचं अन्नदान संपन्न होत आहे आणि ते पिढ्यानं पिढ्या करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. उद्या अन्नदान त्यांच्या वतीनं होईल. तर आपण सर्वांनी लवकरात लवकर गावातल्या दिंड्या कशा निघतील. इथं कोणी मुक्कामाला भजनी मंडळ असली तर आज ज्यांचा जागर आहे ते जागर करा थोडासा, आणि गावाकडे जाऊन दिंड्याचं नियोजन करा आणि सकाळी लवकरात लवकर निघा. ऊन होणार नाही, उन्हाचा त्रास होणार नाही. म्हणजे जेवढं लवकर येताल तेवढ्या लवकर आपल्याला या ठिकाणी कीर्तन सुरू करता येईल. बाहेर मंडप आहे, दोन्ही बाजूला मंडप बसण्याकरता स्क्रीन लावलेली आहे, त्यामुळे अडचण उद्याच्याला स्क्रीनवर कीर्तन दिसणार आहे. कारण दरवर्षी बाहेरच्या लोकांना अडचण येत होती, त्यामुळे स्क्रीनची व्यवस्था यावर्षी केलेली आहे. त्यामुळं कोणी काही जास्त गोंधळ करायची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची सूचना, कीर्तन झाल्यानंतर मी जे आहे तर समोर बसणार आहे. शेवट पार 5 वाजेपर्यंत मी हलत नाही, त्यामुळे प्रत्येकाला नारळ प्रसाद वगैरे या ठिकाणी मिळेल. फक्त गडबड करू नका, गोंधळ करू नका. जी व्यवस्था केलेली आहे आयोजक लोकांनी त्या व्यवस्थेप्रमाणे शिस्तीत सर्वांनी आपला कार्यक्रम पार पाडूया. आणि तरुणांनी ज्यांना ज्यांना वाढणं शक्य आहे त्यांनी पहिल्या पंक्तीला वाढायचं काम करायचं. पहिल्या पंक्तीला शक्यतो महिला मंडळ एकदा जीव द्या, मग त्यांना जायला बरं पडतं. वाढण्याचे मात्र सहकार्य सर्वांनी करावं आणि आपल्याला घडेल तसं या सप्ताहाकरता सर्वांनी सहकार्य करावं एवढी सर्वांना विनंती करतो. ठापटा बोलिलेले कुरे वेडे वाकुडे करा क्षमा परार महाराज